नमस्कार. 5 डिसेंबर 2025 ते 2 जून 2026 देवगुरु बृहस्पती आपले स्थान बदलून मिथुन राशीत प्रवेश करतायत. आज आपण विशेषतः मेष लग्नाच्या व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलणार आहोत. जर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात एक अंक असेल तर तुम्ही मेष लग्नाचे जातक आहात. गुरुजी, देवगुरु थेट तिसऱ्या घरात म्हणजे कुटुंबाच्या, पराक्रमाच्या, धैर्याच्या आणि प्रयत्नांच्या घरात येत आहेत. तर या भ्रमणाची सुरुवातच जोरदार आहे का? याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. मेष लग्नानुसार मिथुन राशीमध्ये गुरु येत आहेत, म्हणजे मेष लग्नाच्या तृतीय स्थानावरती येत आहे आणि तृतीय स्थानावरती गुरु भ्रमण करताय, म्हणजे तृतीय स्थानाला ते गुरु पहिले आहेत आणि शुभ पादाने असल्यामुळे आणि शुभ योगाचं त्याचं फलित असल्यामुळे तृतीय स्थानाचे जे काही कारकत्व आहे, म्हणजे शौर्य, पराक्रम, आयु, मृत्यू, लहान भावंडांची जबाबदारी आणि श्वसनात्मकाचे रोग, या संबंधीमध्ये जर काही प्रतिकूल परिस्थिती असेल प्रत्यक्षात, म्हणजे जसं उदाहरणार्थ की लहान भावांसंबंधात वादाची परिस्थिती असेल तर ते लहान भावांचे ते वाद तुमचे तत्काळ मिटतील गुरूंच्या भ्रमणामुळे. त्यानंतर जर तुम्हाला काही श्वसनाचा जर रोग असेल तर त्याच्यावरच्या औषधोपचारांना गुरूंच्या बदलापासूनच खूप छान प्रभाव पडेल आणि प्रकृतीमध्ये प्रकर्षाने सुधारणा जाणवेल. त्यामुळे मिथुन राशीवरचं गुरूंचं भ्रमण हे बुधाच्या राशीवर असल्याने ते खूप शुभदायक आहे आणि त्यातल्या सगळ्या फलितांचं ते शुभ फळ देणार आहे. गुरुजी, आपण नेहमी म्हणता की गुरु जिथे बसतो त्यापेक्षा जिथे पाहतो तिथे जास्त महत्वाचं फळ देतो. तर या तिसऱ्या घरातून गुरुच्या अमृत दृष्टी कुठे बघतायत? मेष लग्नाच्या दृष्टीने तिसऱ्या स्थानातनं गुरु भ्रमण करतायत, त्यामुळे त्यांची पहिली 5वी दृष्टी ही मेष लग्नाच्या सप्तम स्थानावरती आहे. त्यानंतर त्यांची परावर्तन दृष्टी जी आहे ती धनु राशीवर भाग्यस्थानात आहे आणि दुसरी एक परत 9वी दृष्टी जी आहे ती कुंभ राशीवर लाभस्थानात आहे. सुरुवात करूया 5व्या दृष्टीपासून, जी सप्तम स्थानावर पडते. याचा मेष लग्नाच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनावर, व्यावसायिक भागीदारीवर किंवा इतर काही गोष्टींवर त्यांचा कसा परिणाम पडेल? गुरुबळ खूप उत्कृष्ट रीतीने, म्हणजे नवपंचम योगात स्थानाचं आणि दृष्टी ज्या स्थानावर आहे त्या स्थानांचा एकमेकांचा हा नवपंचम योग आहे आणि गुरूंशी सप्तम स्थानांचा नवपंचम योग होत असल्यामुळे ज्यांचे विवाह अडलेले आहेत, ठरले आहेत पण तारीखही आहे पण कार्यालय मिळत नाहीये वगैरे, अशा ज्या काही अर्धवट अडचणीच्या परिस्थिती गुरुच्या अवकृपेमुळे ज्या झालेल्या होत्या किंवा ज्या अनाहूतपणे मेष लग्नाच्या सप्तम स्थानाशी नवपंचम योग करणाऱ्या राहूमुळे होत होत्या, त्या सगळ्यांचं निराकरण होऊन त्या विवाहिच्छुक किंवा ठरलेल्यांची किंवा जे अरेंज मॅरेजमध्ये प्रयत्न तर हे त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची ही सगळी प्रक्रिया आणि अनुकूलता ही गुरूंच्या बदलानंतर निश्चितच सुरू होईल आणि त्यांना त्याचे शुभ फळं मिळतील. दुसरं आहे भागीदारीच्या संदर्भामध्ये सुद्धा, की भागीदाराला याच्या पूर्वी राहूंच्या दृष्टीमुळे काहीतरी मतभेद असतील भागीदारीमध्ये आणि तो भागीदारी सोडण्याच्या तयारीत आलेला असेल, गुरु बदलानंतर त्याचे विचार बदलतील आणि तो पुन्हा माझा काहीतरी गैरसमज झाला हे स्वतःच मान्य करेल आणि ती भागीदारी अबाधित राहील, असं पण फलित आहे. धन्यवाद गुरुजी. देवगुरूंची थेट 7वी दृष्टी 9व्या म्हणजे भाग्यस्थानावर पडते. या संपूर्ण भ्रमणाच्या काळात म्हणजे डिसेंबर 25 ते जून 26 याचा भाग्योदयावर काय परिणाम होईल? आध्यात्मिक दृष्ट्यातनं ही दृष्टी खूप महत्वाची आहे. समसप्तक दृष्टी गुरूंची स्वतःच्या राशीवरती दृष्टी आहे आणि ती गुरूंची रास ही मेष लग्नासाठी भाग्यस्थानाची
भाग्यस्थानाची कारक आहे. त्यामुळे गुरु इथे भाग्यस्थानाचे कारक आहे. मग भाग्यस्थानाच्या कारक ग्रहाची भाग्यस्थानावरती संपूर्ण दृष्टी म्हणजे समसप्तकाची दृष्टी असणं हे अत्यंत भाग्यकारक लक्षण आहे. निश्चितचपणे मेष लग्नाच्या जातकांचं भाग्य खूप सुदृढ दृष्टीने, खूप दीर्घ म्हणजे क्वांटिटीने किंवा आणि क्वालिफाईड असं भाग्य त्यांचं यावेळेला उदयास येणार आहे, अगदी बदलाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून. म्हणजे कुठल्या कुठल्या लाईफ मधल्या गोष्टींवरती, म्हणजे आयुष्यातल्या गोष्टीवरती फरक जाणवेल लोकांना या दृष्टीमुळे? गुरूंची भाग्यस्थानावरची पूर्ण दृष्टी म्हणजे आता भाग्य नुसतं म्हणजे पैसे मिळणं किंवा समृद्ध हे आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणं असं नाही. संतती भाग्योदय, वैचारिक भाग्योदय, शैक्षणिक भाग्योदय, अर्थार्जनामध्ये भाग्योदय, व्यवसायात भाग्योदय, ह्या ज्या प्रकारच्या गोष्टी आहे या भाग्यकारकच आहे. संतती होणं त्या कालावधीमध्ये हे अत्यंत भाग्यकारक आहे, किंवा संतती होणार याची निश्चिती होणं हे सुद्धा भाग्यकारक आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना बरेच कालावधीपासून प्रतिकूलता आढळून येत आहे एखाद्या विषयामध्ये, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांना सनदी लेखापालाच्या परीक्षा देत आहेत, आजकाल बरेच जण देतात, 5-6 वेळा दिला, अटेम्प्ट केले पण यश येत नाहीये, अशांना गुरूंच्या बदलानंतर होणाऱ्या परीक्षेमध्ये अचानकपणे खूप छान प्रकारचं यश मिळेल. आणि ज्याला आपण म्हणतो की बाबा एका सेटला जर किंवा एका सेमिस्टरला किंवा एका पेपराला जर 5 वेळा अटेम्प्ट करावा लागला आणि यावेळेला दोन्ही अटेम्प्टची एका झटक्यात सुटली, दोन्ही गट, अशा प्रकारचे जे आपल्याला ऐकायला मिळतं ते हे या गुरूंच्या 5 तारखेच्या मिथुनेला भ्रमण आल्यानंतर, त्यांची दृष्टी भाग्यस्थानावरती पडल्यानंतर, शुभदृष्टी करण्यानंतर जानेवारीमध्ये ज्यांच्या परीक्षा होतील सनदी लेखापालाच्या किंवा आणखीन कुठल्या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा होतील त्यांना त्या स्पर्धांमध्ये निश्चित यश मिळून तिथे त्यांचे ध्येय साध्य होईल. आणि गुरुजी, 9व्या घरातच मेष लग्नासाठी डिसेंबर 25 ते जानेवारी 26च्या दरम्यान धनुराशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचा चतुर्ग्रही योग पण होतोय. तेव्हा देवगुरूंच्या दृष्टीचा हा एकत्रित परिणाम या विशिष्ट काळात कसा असेल? हे ग्रह ज्या स्थानामध्ये एका वेळेला आता एकत्रित आल्यानंतर त्याला पुष्कळदा कोणी कोणी पंचग्रही म्हणतं. कारण आणि पंचग्रही ही बऱ्यापैकी प्रमाणात विस्फोटक असं काहीतरी फळ देते. सगळ्या ग्रहांचं चांगलेपण किंवा सगळ्या ग्रहांचं जे प्रतिकूलता ही एकत्र येऊन त्याचा एक प्रकारे असा विस्फोट होऊन त्याच्यामध्ये प्रतिकूलता जी निर्माण होण्याची शक्यता असते ती गुरूंच्या दृष्टीमुळे शिथिल होईल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी अपघात होण्याचा संभव असेल अशा उपस्थितीमुळे या ग्रहांच्या धनुराशीमध्ये, तर त्या ठिकाणी अपघातामध्ये तिथे हनन होणार नाही, म्हणजे त्यांची जीव जाणार नाही, किंवा ज्यांच्या काही अवयव जाण्याची शक्यता असेल त्यांचे अवयव जाणार नाही, त्यांना मुका मार लागेल आणि थोड्याफार दिवसाचा दवाखान्यामध्ये प्रवेश करून किंवा दवाखान्यात राहून ते व्यवस्थितपणे परिस्थितीमध्ये येतील. आता सर्वात महत्वाच्या दृष्टीकडे वळूया. देवगुरूंची 9वी दृष्टी ही 11व्या म्हणजेच लाभस्थानावर पडते, जिथे आधीच राहू महाराज बसलेले आहेत. हा गुरु राहूचा संयोग या संपूर्ण भ्रमणात लाभ आणि सोशल नेटवर्क साठी काय फळं देणार आहे? याच्यामध्ये काय आहे की राहू हे धनुराशीत आहे, कुंभ राशीत आहे, आणि कुंभ राशीमध्ये राहूंचं भ्रमण सध्या शततारका नक्षत्राच्या टेल एंडला आहे. शततारका नक्षत्र त्यांचं स्वतःचं नक्षत्र आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत कुंभ राशीमध्ये राहू अत्यंत प्रतिकूल फळ देणारा ग्रह मानला जातो. पण इथे भाग्यकारक दृष्टी त्या राहूंवरती गुरूंची होणार आहे. त्यामुळे राहूचे कुंभ राशीतले शततारका नक्षत्रातले भाग्यकारक जी फळं आहेत ती फळं मल्टिप्लेक्सनी म्हणजे भाग्यकारक रीतीने नवम
म्हणजे 9 टाइम्स बेटर अशी ती फळं त्यांना मिळणार आहे. म्हणजे त्यांना लाभही हा दसपट लाभ होणार आहे. आपण जे म्हणतो की याला दसपट लाभ झाला, तर तसा दसपट लाभ होणार आहे. राहूंच्या कृपेने जो थोडाफार नुकसान होणार असेल ते नुकसान होणार नाहीये. त्याच्यानंतर असं आहे की राहू हे लाभस्थानाशी जेव्हा गुरूंचा राहूंशी आणि लाभस्थानाशी नवपंचम योग होतो, तेव्हा लाभाचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला उपलब्ध होतात. इन वन ट्रान्झॅक्शन म्हणा किंवा इन वन प्रोडक्शन म्हणा, तुम्हाला मल्टिपल प्रॉफिट्स त्याच्यामध्ये होतात. तर अशा प्रकारचं हे फळ डिसेंबरच्या 7-8 तारखेपासून मेष लग्नाच्या जातकांना मिळायला सुरुवात होईल. याच्यामध्ये आपण अजून काही उदाहरणं देऊ शकता का, की जसं करिअरमध्ये कसा फरक पडेल, बिझनेसमध्ये कसा फरक पडेल? देऊ शकतो. याच्यामध्ये असं आहे की एखाद्या व्यक्तीला जर त्याचं करिअर वाढवायचं आहे किंवा तो फॉरेनमध्ये आहे, त्याला फॉरेनला जायचं आहे, तर ह्याच्यामध्ये असं होईल की तो फॉरेनला जाईल. फॉरेनला गेल्यानंतर तिथे नजीकच्या काळामध्ये त्याला स्वीकारलं जाईल, त्याचं टॅलेंट व्हॅलिड होईल आणि त्याच्या विद्वत्तेचा आणि त्याच्या क्षमतेचा लाभ होऊन पुन्हा त्याला त्याच पगारावरती म्हणजे फॉरेनमधल्या पगारावरती त्याला परस्पर भारतामध्ये येण्याची संधी पण होईल. गुरु स्वगुरूही आणतो. जेव्हा तो लाभस्थानावरती 9व्या दृष्टीने पूर्ण पाहतो, त्यावेळेला ते गुरु तुम्हाला तिथे मल्टिपल, जसं मी म्हटलं की मल्टिपल लाभ, एक तर फॉरेनला जायला मिळालं, त्याच्यानंतर तिथे टॅलेंट व्हॅलिड झालं आणि त्या टॅलेंट व्हॅलीच्या वेळेवरती त्याला ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तो पुन्हा आपल्या मायदेशी परत आला आणि तिथे त्याला मायदेशी परदेशाच्या पगारावरती त्याचं उत्पन्न वाढलं. हा एक आणखीन लाभ होतो. अशा प्रकारचं सगळं लाभदायक स्थिती गुरु हे देतात. त्याचबरोबर याही घरात म्हणजे 11व्या घरात फेब्रुवारी मार्चमध्ये काही इफेक्ट अजून तीव्र होताना दिसतोय, कारण राहू सोबतच सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे ग्रह सुद्धा कुंभ राशीत प्रवेश करतात. तर हा एक ऊर्जेचा स्फोट म्हणता येईल का? नाही, हा ऊर्जेचा स्फोट म्हणता येतो, पण त्याच्याही पेक्षा काय आहे की राहू आणि रवी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो एक ग्रहण योग धरला जातो. पण मग हा ग्रहण योग लाभस्थानामध्ये मेष लग्नाच्या आणि त्यांच्यावरती गुरुची 9वी दृष्टी, म्हणजे हा ग्रहण योग पण किंवा हे ग्रहण पण लाभदायी ठरतं. याचं उदाहरण आपण महाभारतातील जयद्रथाच्या वधाचं देऊ शकतो. तिथला त्यावेळेला जो झाला ग्रहण योग म्हणजे सूर्याचा तिथे अस्त झाल्याचं दाखवण्यात आलं, किंवा जे आहे प्रचलित कथा जी आहे की सूर्य डाकला गेला आणि अचानक दिवस संपल्याचे संकेत आले, पण वास्तवात ते ग्रहण होतं आणि त्या ग्रहणाच्या ह्याच्यामुळे जयद्रथ हा त्या ह्याच्यातनं बाहेर आला, त्याच्या लपलेल्या स्थानातनं, आणि तिथे अर्जुनाला त्याचा वध करता आला. हा अर्जुनाचा लाभ आहे. ग्रहण योग असल्यामुळे जयद्रथाचा क्षय आहे. तर अशा प्रकारचं हे गुरूंची जी ही दृष्टी जर ह्याच्यावरती असेल तर हा ग्रहण योग सुद्धा लाभकारक ठरतो. धन्यवाद गुरुजी, आपल्या मार्गदर्शनाबद्दल, आपल्या वेळेबद्दल. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील, आपली स्वतःची कुंडली अॅनलाइज करून घ्यायची असेल 2026 साठी, तर आम्हाला नक्की कळवा, कॉमेंट्सद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे. धन्यवाद.